सृजन सह्याद्री फाउंडेशन, BKAC कॉलेज इचलकरंजी, प्रतिरंग प्रोडक्शन आणि मीडिया इचलकरंजी, त्याचबरोबर लोकराजा ऊर्जा मैत्री काव्यांगण परिवार आयोजित काव्य संध्या 2025 कविता मनामनातल्या। ज्ञानाच्या घेऊन ज्योती उजळून मनामनातील राती, शब्दातून जोडत जाऊ मानवतेची नाती दाटलेल्या अंधाराला, विवेकाने देऊ छेद मरगळलेल्या मनामध्ये, विश्वासाने भरून उमेद कृतीमधून पेरत जाऊ संस्काराचे मोती, ज्ञानाच्या घेऊन ज्योती उजळून मनामनातील राती। दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे तर तो संकल्प आहे। अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्याचा संकल्प, तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प, नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प, कर्तृत्व सिद्ध हातातून प्रकाशमान कार्य घडवण्याचा संकल्प। चला करूयात हा तेजस्वी संकल्प दीप प्रज्वलनाचा। हा दीप प्रज्वलनाचा संकल्प सगळ्या मान्यवरांच्या हस्ते इथं पार पडतोय आणि ज्ञानाचा दीप इचलकरंजीत लावण्याचं काम होतंय। सगळ्याच रसिकांचं मी अक्षय सहर्ष स्वागत करतोय। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या 2025च्या काव्यसंध्येसाठी। सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत मी इथं करतोय। त्यामुळे सुरुवातीलाच आजचा हा सुंदर असा कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून नेहमी पुढाकाराने ज्यांच्या घडतोय आणि 2023साठी सगळ्यात पहिल्यांदा ज्यांच्या डोक्यात ही संकल्पना आली की इचलकरंजीत आपण हा सुंदर देखणा सोहळा घेतला पाहिजे आणि तो सुंदर पद्धतीनं पार सुद्धा पडला, असे प्राध्यापक रोहितजी शिंगे यांना मी विनंती करतोय की त्यांनी या संपूर्ण संकल्पनेबद्दल अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये आपली भूमिका मांडायची आहे। आदरणीय रोहितदादा शिंगे। आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि खरं तर आवर्जून एक गोष्ट सांगावी लागेल, खाकी वर्दीतला एक प्रशासकीय अधिकारी म्हणून ते कणकर आहेत, पण तितक्याच बरोबरीने एक संवेदनशील आणि हळव्या मनाचे कवी म्हणून ज्यांची ओळख आहे, तर या कार्यक्रमाचे उद्घाटक इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक आदरणीय साळवे साहेब। याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय आमच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे CEO कौस्तुभ गावडे सर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होतो ते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आमचे प्राचार्य डॉक्टर SM मनेर सर, आदरणीय कारंडे साहेब, अडसूळ साहेब, दूध सर, याचबरोबर डॉक्टर अनिल पाटील सर, सर्जेराव पाटील साहेब, उपाध्याय साहेब, या सर्वच आणि याचबरोबर मंचासमोर सुद्धा बरेच मान्यवर आहेत। या सर्वांचंच मी मनापासून सहर्ष स्वागत करतो। 2023 साली आपण इचलकरंजीमध्ये महाराष्ट्राच्या अनेक शहरामध्ये असे सोहळे होत असतात, असा एक सोहळा आपण आपल्या शहरामध्ये सुरू करावा अशी एक संकल्पना त्या पाठीमागे होती आणि आमच्या महाविद्यालयाच्या पुढाकाराने एक सुंदर सोहळा 2023 साली संपन्न झाला होता आणि त्याच्यानंतर हा दुसरा प्रयोग आज या ठिकाणी संपन्न होतो। या सोहळ्याच्या निमित्तानं मी सर्वच मान्यवरांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। आजच्या या सगळ्या कार्यक्रमासाठी विशेष करून आपल्याला जे उद्घाटक लाभले, ज्यांच्याबद्दल काय बोलावं, म्हणजे प्रशासनात असताना एखादा माणूस फक्त अभ्यास करू शकतोय तो प्रशासकीय गोष्टींचाच काय, तर नाही, साहित्याचाही तितकाच दांडगा अभ्यास त्या माणसाचा असू शकतो। असा साहित्याचा दांडगा अभ्यास असणारा एक व्यक्ती आज आपल्याला उद्घाटक म्हणून लाभला। असे आपल्या सगळ्यांचे लाडके, आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आदरणीय इचलकरंजीचे पोलीस उपाधीक्षक माननीय श्री समीरसिंह साळवे सर यांचा सत्कार मी विनंती करतोय प्राचार्य डॉक्टर SM मनेर सर, BKAC कॉलेज इचलकरंजी यांनी सत्कार करायचा आहे आजच्या कार्यक्रमाचे आपले उद्घाटक। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या उद्घाटकांसाठी।
इचलकरंजी नगरी आज जे सगळे अगदी कर्तृत्वानं आणि तितक्याच ताकदीनं सांभाळतायत. इचलकरंजीमध्ये प्रशासन सुव्यवस्था आज अगदी सुयोग्य दिसते. ती फक्त आणि फक्त सरांमुळे. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नंतर आपल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जे लाभले, ज्यांनी मागच्या वेळेसाठी सुद्धा आपल्याला तितक्याच ताकदीनं समर्थन दिलं, पाठिंबा दिला आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य श्री कौस्तुभ गावडे सर हे ती व्यक्ती आहेत. त्यांचा सत्कार सुद्धा तितक्याच ताकदीनं होतोय. मी विनंती करतोय की साळवे सरांना की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. मी मान्य श्री समीरसिंह साळवे साहेबांना विनंती करतोय की आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री कौस्तुभ गावडे सर यांचा सत्कार इथं करायचा आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे लाभले ते म्हणजे डॉक्टर विलास सोयम सर, डेप्युटी रजिस्टर शिवाजी विद्यापीठ यांचा सत्कार अंकुश पोळ यांनी करायचा अशी मी त्यांना विनंती करतोय. अंकुश पोळ यांना विनंती करतोय की डॉक्टर विलास सोयम सरांचा सत्कार करायचा आहे. या सगळ्या मान्यवरांमुळं हा देखणा सोहळा आज पार पडतोय. ही सगळी माणसं आमच्या पाठीशी उभी आहेत आणि जोवर ही माणसं उभी आहेत तोपर्यंत असे बहारदार कार्यक्रम इचलकरंजीत होत राहतील ही आम्ही तुम्हा सगळ्यांना ग्वाही देतो. यानंतर बालाजी उद्योग समूहाचे चेअरमॅन आदरणीय मदनजी कारंडे साहेब यांचा सत्कार इथं होतोय. यांचा सत्कार सुद्धा अंकुश पोळ सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. इथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मदनजी कारंडे साहेबांचा सत्कार इथं होतोय. इथं जोरदार टाळ्या. त्यानंतर DKSC कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर SM मणेर सर यांचा सत्कार इथं होतोय. मी विनंती करतोय की अरुण काशीद यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. प्राचार्य डॉक्टर SM मणेर सर यांचा सत्कार अरुण काशीद यांनी करायचा आहे. आणि त्यासोबत पहिलं काव्यसंध्या सत्र पुष्प जेव्हा गुंपलं गेलं होतं ते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंपलं गेलं ते म्हणजे प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील सर यांचा सत्कार अरुण काशीद यांनीच करायचा आहे असं मी त्यांना विनंती करतोय. आज सर शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथे कार्यरत आहेत. सरांचा सुद्धा सत्कार झाला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा हा कार्यक्रम उभा करण्यासाठी ज्या सगळ्या मान्यवरांनी सहकार्य केलं त्या सगळ्याच स्पॉन्सर असतील त्यांचा आपण सत्कार घेतोय. मी सगळ्यात पहिल्यांदा विनंती करतोय नेहमीच आमच्यासोबत उभे राहणारे गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्सचे सुहास शिंदे सर यांनी मंचावरती यायचं आहे. आदरणीय पोलीस उपाधीक्षक आदरणीय इचलकरंजीचे समीरसिंह साळवे साहेब यांच्या हस्ते तो सत्कार होतोय. त्याचनंतर स्ट्रोमसॉफ्ट टेक्नॉलॉजीचे अंकुश पोळ सर यांना सुद्धा मी विनंती करतोय आपणही मंचावरती यायचं आहे. प्रत्येक अडचणीचा जिथं कमी तिथं आम्ही अशा भूमिकेत अंकुश सर असतात. प्रत्येक आपली गोष्ट या काव्य संध्येसाठी उपलब्ध करून देणारे अंकुश सर यांचा सुद्धा इथे सत्कार होतोय. त्यानंतर नयनतारा ऑप्टिकल्सचे संतोष सर इथं उपस्थित आहेत. नयनतारा ऑप्टिकल्सचे संतोष सर यांना सुद्धा मी विनंती करतोय आपणही मंचावरती यायचं आहे. सगळ्याच मान्यवरांना विनंती करतोय की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. नयनतारा ऑप्टिकल्सचे संतोष सर. त्यानंतर रवी अकॅडमीचे राहुल पाटील सर यांना सुद्धा मी विनंती करतोय की त्यांनी सुद्धा मंचावरती यायचं आहे. सोबतच GB इंजिनियरचे यशवंत भंडारे सर यांनी सुद्धा सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे. जिडो फाउंडेशनचे रविराज पाटील सर आणि संकेत बागल सर यांनी सुद्धा मंचावरती आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. अक्षर ट्रॅव्हल्सचे छत्रे सर यांना सुद्धा मी विनंती करेन. इथं सत्कार होतोय. मान्यवरांनी सत्कार करायचा आहे सगळ्याच प्रायोजकांचा. सोबतच क्रीडा इचलकरंजी यांनी सुद्धा इथं येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मी विनंती करतोय क्रीडा इचलकरंजीचे सदस्य यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या सगळ्या मंडळींमुळे हा सुंदर असा कार्यक्रम पार पडतोय. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजीचे जे कोणी सहकारी इथं उपस्थित असतील, जे कोणी सदस्य उपस्थित असतील त्यांनी सुद्धा आपला सत्कार स्वीकारायचा आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी यांचा सुद्धा इथं सत्कार केला जातोय. त्यांचं सुद्धा सहकार्य मोलाचं आहे. कॅप्सन्स हॉटेल्सचे हेमंत कबाडे सर जर उपस्थित असतील तर त्यांचा सुद्धा सत्कार इथं होतोय. सरांचं सहर्ष स्वागत. आपल्यासारखी दानशूर माणसं आहेत म्हणून असे देखणे सोहळे इथं पार पडतायत. कॅप्सन्स हॉटेल्सचे हेमंत कबाडे सर यांचा सत्कार इथं होतोय. त्यानंतर
विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं अमोल सर, दीपक सर यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. त्याचबरोबर दत्तभेळचे बाबासो गुणके सर जर इथं असतील त्यांना विनंती करतोय की आपलासुद्धा सत्कार इथं होतोय, आपलंसुद्धा सहकार्य मोलाचं आहे. सरांचा जोरदार टाळ्यांनी एकदा स्वागत करायचं आहे, सत्कार आपण करतोय. त्याचबरोबर सुंदर असा साऊंड सेटअप आपल्यासाठी उभा केलेला आहे या टीमच्या वतीनं. मी विनंती करतोय की आपण टीम म्हणून आजचा सत्कार स्वीकारायचा आहे. सुंदर पद्धतीनं हा संपूर्ण कार्यक्रम श्रोत्यांपर्यंत अगदी छान मधुर आवाजामध्ये पोहोचवण्याचं काम ही सगळी टीम करते. आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम टिपण्याचं काम जी समोरची डिजिटल टीम करते, कॅमेरा टीम करते, त्यांच्यापैकी सुद्धा मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विनंती करेन की कोणीही एक जण येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. टीम आलं तरी काही हरकत नाही, आपण सत्कार स्वीकारायचा आहे. ही आणि अशी बरीच माणसं आहेत की ज्यांच्या सहकार्यामुळे हा देखणा सोहळा आज पार पडतोय आणि त्यामुळे या सगळ्यांचा सत्कार करणं मला क्रमप्राप्त वाटतं. सोबतच गोडाव कॉलेजचे प्राचार्य गिरी सर इथं उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. सरसुद्धा आज इथं वेळात वेळ काढून आलेले आहेत. या वेगळ्या वेगळ्या कवींना, महाराष्ट्रातून आलेल्या ह्या बहारदार कवींना ऐकण्यासाठी सर आलेले आहेत. सरांचासुद्धा आपण सत्कार करूयात. सर, अमूल्य असा वेळ काढून तुम्ही इथं आलात आणि हा कार्यक्रम ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आज श्रोता वर्ग आलेला आहे. सगळ्यांचेच सत्कार आज आपण घेतोय. आता आपण ज्या सगळ्या कवींना ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून इथं आलेला आहात आणि ते कवीसुद्धा तुम्हाला काहीतरी नवीन ऐकवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले आहेत. अशा सगळ्या कवींचा सत्कार आपण इथं सुरुवातीला घ्यावा आणि म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा ज्यांचा सत्कार आपण घेणार आहोत, जो माणूस अगदी सभागृहामध्ये एंट्री मारण्यापासूनच ज्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी रांग लागलेली होती, अगदी त्या सभागृहाच्या बाहेरपासून आतल्या खोलीपर्यंत येऊपर्यंत त्या माणसाला साधारणतः अर्धा तास लागला, असा अकोल्यावरून आलेला मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा फेम असणारा अनंत राऊत सर यांना मी विनंती करतोय की त्यांचा सगळ्यात पहिल्यांदा सत्कार आयोजकांच्या वतीनं केला जातोय. हा कवी लिहितो की शाहीचे पेनातून केवळ झरणे नाही, खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही. शब्दांना रक्ताचे अमृत पाजत बसतो, शब्दांना रक्ताचे अमृत पाजत बसतो. माझे मरणे अटळ कविता मरणे नाही, माझे मरणे अटळ कविता मरणे नाही, असा हा कवी अनंत राऊत. यानंतर सायन्स घेऊन डॉक्टरी करून सुद्धा माणूस कविता करू शकतो हे ज्यांनी दाखवून दिलं, असा डोळ्याचा डॉक्टर, ज्यांना माणसांच्या काळजापर्यंत जाणारा सेन्स गावलेला आहे, असा डॉक्टर स्वप्नील चौधरी सोयगाववरून जे आलेले आहेत त्यांचं स्वागत मी सहर्ष स्वागत करतो. अख्ख्या इचलकरंजीकरांना हा डॉक्टर माहिती आहे, कारण इचलकरंजी म्हणजे काय हे सगळ्या जगाला ओरडून सांगण्याचं काम याच मंचावरून गेल्या वेळी या माणसानं केलं होतं. हा माणूस म्हणाला होता की इचलकरंजीचा ई म्हणजे काय, तर इथं इमानदार माणसं राहतात. स म्हणजे काय, तर चंचल चलाक चतुर माणसं इथं राहतात. ल म्हणजे काय, तर लख बुद्धीची लागवी बुद्धीची माणसं इथं राहतात. क म्हणजे कणकर मेंदूची कणकर मनगटाची माणसं राहतात. आणि जी म्हणजे जीवाला जीव देणारी माणसं राहतात असं सांगणारा आमचा हा स्वप्नील चौधरी कवी. त्यानंतर खास जळगाववरून एक कवयित्री आली जिला अख्ख्या महाराष्ट्रानं डोक्यावरती घेतलं, जिच्या कविता ऐकत असताना फक्त ऐकत राहावं असं वाटतं, अशी गुंजन पाटील, अशी कवयित्री फार सुंदर अशा ताकदीच्या कवितांच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रभरापर्यंत पोहोचते. ते तुम्हाला काही क्षणांमध्ये कळेलच. या कवयित्रीची काहीच दिवसांपूर्वीची जर कविता तुम्ही ऐकली असेल, त्यात फार सुंदर लिहिते की त्याचे बाहू कसदार, डोळे धारदार असावे, समोर औरंग्या असतानाही त्याने शंभूसारखे हसावे. जीवनाच्या लढाईत तो शिवबासारखा लढला पाहिजे आणि खचलाच कधी धीर तर माझ्याच कुशीत रडला पाहिजे, असं लिहिणारी ही कवयित्री. यानंतर बुलढाण्यावरून आलेला कवी, ज्याला याच्या आधी कोल्हापूरकरांनी ऐकलंय मात्र इचलकरंजीकरांच्या वाट्याला हा कवी आम्ही पहिल्यांदा आणलेला आहे, असा विशाल मोहिते बुलढाण्यावरून आलेला कवी, यांना मी विनंती करतोय की आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. हा कवी सुद्धा फार सुंदर लिहितो. तो म्हणतो की हृदय मोकळे करून येतू नंतर बोलू, हृदय मोकळे करून येतो नंतर बोलू, डोळे आधी पुसून येतो नंतर बोलू. किती सहज हे बोलतेस की पळून जाऊ, किती सहज हे बोलतेस की पळून जाऊ.
पुन्हा एकदा घरून येतो नंतर बोलू, पुन्हा एकदा घरून येतो नंतर बोलू, असं बोलणारा आणि लिहिणारा ताकदीचा कवी विशाल मोहिते यांचं सुद्धा इथं स्वागत सत्कार होतोय. आणि फक्त मी जसं म्हटलं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं कवी आणि कवयित्री आलेले आहेत. अशीच एक मुंबईवरून थेट मेट्रो सिटीतून आपल्या इचलकरंजीच्या मँचेस्टर सिटीत आलेली कवयित्री रोहिणी कदम मुंबई, यांना सुद्धा मी विनंती करतोय की यांनी मंचावरती येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. रोहिणी कदम मुंबई. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कबनूरचा उरूस आता काही दिवसांपूर्वी झालेला आहे, शहापूरचा सुद्धा उरूस होतोय आणि आताच शहापूरच्या उरसामध्ये सुद्धा वेगवेगळ्या लावण्यवत्या आणल्या जात आहेत. मात्र त्या ऐकण्यासाठी इथला रसिक वर्ग जात नाही. इथं कवितेला दाद देणारा रसिक वर्ग आहे आणि तो कविताच ऐकायला येतो, हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि मुंबईवरून आलेल्या कवित्रीसाठी टाळ्या. यानंतर आपल्या कोल्हापूरच्याच मातीतला, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं सिस्टर इन बाई नावाची कविता लिहून, आणि त्यानंतर सुद्धा तो कुठे गेला, काय लिहितोय, कुठे आहे, अनेकांना कळत नव्हतं. मात्र अशा सगळ्या वातावरणामध्ये सुद्धा त्याला हेरून पुन्हा एकदा याच कोल्हापूरच्या इचलकरंजीच्या या काव्य संमेलनामध्ये घेऊन येण्याचं काम रोहितदादांनी केलं. तेच म्हणजे आमच्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्रातला एक ताकदीचा कवी उमेशदादा सुतार कोल्हापूर यांना विनंती करतोय की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी यावेत. उमेशदादांबद्दल काय लिहावं ते लिहितात की सिस्टर इन बाई पोराच्या कपाळावर हात ठेवून सांगतो, सिस्टर इन बाई पोराच्या कपाळावर हात ठेवून सांगतो, गरोदरपणा परीस जातीच्या कळा लई वाईट बघा, म्हणून निरोप द्या माझा जन्माचा दाखला लिहिणाऱ्या त्या साहेबाला की धर्म आणि जातीचा रखाना रिकामाच सोड म्हणावं, कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला, असं लिहिणारा हा ताकदीचा कोल्हापूरचा कवी. यानंतर मी विनंती करेन ॲडव्होकेट NB पाटील सर इथं आलेले आहेत, त्यांना विनंती करेन की आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे, मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर कोल्हापूरच्याच मातीतला खरं तर रांगडा कवी, ज्याला आम्ही कवितेतला आणि वक्तृत्वातला शहाजी बापू पाटील म्हणतो, असे आदरणीय विश्वासदादा पाटील राधानगरी यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. विश्वासदादा पाटील राधानगरी. तर यानंतर आज कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय विकास अडसूळ सर, पोलीस निरीक्षक सहपोलीस निरीक्षक पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन यांचा सत्कार मी विनंती करेन. निखिल करोशी यांनी विनंती करतोय की त्यांनी आदरणीय विकास अडसूळ सर यांचा सत्कार करायचा आहे. मान्यवरांचे इथे सत्कार होत आहेत, सगळ्याच मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सचिन माने सर, सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट सचिन माने सर यांचा सत्कार प्रतीक साठे यांनी करायचा आहे, अशी मी त्यांना विनंती करतोय. ॲडव्होकेट सचिन माने सर यांचा सत्कार प्रतीक साठे यांच्या हस्ते होतोय. त्यानंतर मान्य श्री ॲडव्होकेट पवनकुमार उपाध्ये सर यांचा सत्कार मी विनंती करेन विनय लंबे यांच्या हस्ते हा सत्कार होतोय. विनय यांनी येऊन सत्कार करायचा आहे. ॲडव्होकेट मान्य श्री पवनकुमार उपाध्ये सर, माजी अध्यक्ष इचलकरंजी बार असोसिएशन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अजूनही GST लागलेला नाही आहे टाळ्यांवर, त्यामुळे टाळ्यांची कसर करू नका. यानंतर DY माने अकॅडमीचे चेअरमॅन आदरणीय दशरथ माने सर यांचा सत्कार आविष्कार कांबळे यांनी करायचा आहे, अशी मी त्यांना विनंती करतोय. DY माने अकॅडमीचे चेअरमन माननीय श्री दशरथ माने सर यांचा सत्कार आविष्कार कांबळे यांच्या हस्ते होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. माननीय श्री प्रमोद खुडे सर, सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजापर्यंत जे सातत्यानं पोहोचत राहतात, यांचा सत्कार मी विनंती करतोय सारंग यांनी करायचा आहे. त्यानंतर माननीय श्री संजय होगाडे सर, मनोरंजन मंडळाचे माननीय श्री संजय होगाडे सर यांचा सत्कार विनय लंबे यांनी करायचा, अशी मी त्यांना विनंती करतोय. संजय होगाडे सर.
त्यानंतर माननीय श्री सुनील कांबळे सर यांचा सत्कार प्रतीक साठे यांनी करायचा आहे, मुक्तबंध विचारमंच कागलचे. संतोष आभाळे सर यांचा सत्कार विनय लंबे यांनी करायचा असं मी विनंती करतोय. आदरणीय संतोष सरांचा सत्कार इथं होतोय. सचिन माने सरांचा सत्कार सुद्धा इथं होतोय. मी विनंती करतोय प्रतीक यांना की त्यांनी सचिन माने सरांचा सत्कार करायचा आहे. सोबतच DYSP अरविंद रायबोले सर यांचा सुद्धा सत्कार इथं होतोय. मी विनंती करेन विरकर सरांना, मेजर मोहन विरकर सर, ओके, सारंग यांना मी विनंती करतोय सारंग भांबोरे यांनी सरांचा सत्कार करायचा आहे. ॲडव्होकेट NV पाटील साहेब यांचा सुद्धा सत्कार राहिला आहे. मी प्रतीक साठे यांना विनंती करतोय की त्यांनी सरांचा सत्कार करायचा आहे. तसेच ऊर्जा मैत्री परिवाराचे, ऊर्जा मैत्री काव्यांगण परिवाराचे सर्जेराव पाटील सर यांचा सत्कार सारंग भांबोरे यांनी करायचा आहे अशी मी त्यांना विनंती करतोय. आजच्या या सुंदर अशा देखण्या सोहळ्यासाठी जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्यापैकी आदरणीय ऊर्जा मैत्री परिवाराचे दळवी साहेब, आमच्या सगळ्यांचा हक्काचा माणूस, त्यांनी येऊन सगळ्यांना कार्यक्रमाच्या निमित्ताने आज शुभेच्छा द्यायच्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आवाज कसा आहे कोल्हापूरकरांचा, दाखवा पुन्हा एकदा. गेल्या 2 वर्षापूर्वी काव्यसंध्या इचलकरंजीमध्ये संपन्न झाली होती आणि हे कवी संमेलन अतिशय दर्जेदार या इचलकरंजीच्या नगरीमध्ये या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं संपन्न झालं होतं. आणि त्याचंच एक दुसरं रूप या दुसऱ्या वर्षाच्या 2025मध्ये या ठिकाणी काव्यसंध्या आज या ठिकाणी संपन्न होते. माझी सगळ्या या परिवाराला लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराच्याकडून आणि संपूर्ण कोल्हापूरच्या मैत्री परिवाराच्याकडून मनापासून या काव्यसंध्येला शुभेच्छा आहेत. धन्यवाद सर. खरं तर शुभेच्छा तुमच्या महत्त्वाच्या आहेत आणि आज त्याच ताकदीनं इचलकरंजीकरसुद्धा कवितेवरती तितक्याच ताकदीनं प्रेम करायला लागत आहेत. याच्या सगळ्यांच्या पाठीमागचं कारण जर काही असेल तर ते फक्त आणि फक्त आमचा रोहितदादा याच्या प्रयत्नामुळं हे सगळं होतं आहे. यानंतर मी आज सगळे कवी जे आलेले आहेत, कवी तर कविता सादर करतातच, कविता ऐकण्यासाठी आपण सगळेजण येतोच, मात्र कवी ही मनोगतसुद्धा करू शकतात, चांगली भाषणंसुद्धा करू शकतात, हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणूनच की काय, सगळ्या कवींच्या वतीनं यंदाच्या वर्षी एक प्राथमिक मनोगतसुद्धा झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत डॉक्टर स्वप्नील चौधरी यांच्यासाठी. सन्माननीय विचारमंच आणि या विचारमंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, इतकी ही मोठी सगळी मंडळी आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर कवींनी फक्त कविता म्हणायच्या असतात, पण आयोजकांचा आग्रह आहे, बाबा तू इचलकरंजीचा लॉंग फॉर्म कवितेतनं सांगितलास आणि आम्हाला सांगितलं आहे की त्या कवीला बोलायला पण द्या. इचलकरंजीचा ई म्हणजे काय, च म्हणजे काय हे मी सांगितलं आणि या ठिकाणी सावळेसाहेब, करंडेसाहेब आहेत, सांगायला आनंद वाटतो की सर इचलकरंजीतून कमीत कमी 700 ते 800 फोन मला आले आणि प्रत्येकानं इचलकरंजीवरून तुम्ही जी भावना व्यक्त केली त्या भावनेला भरभरून दाद दिली. मला इचलकरंजीकरांचे अभिमान यासाठी मानायचे आहेत, आभार मानायचे आहेत की मी वस्त्रनगरीविषयी बोललो होतो, मी इथल्या सांस्कृतिक चळवळीविषयी बोललो होतो आणि आत्ताच गेल्या 3 ते 4 महिन्यापूर्वी साऱ्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा एक क्षण या इचलकरंजीकरांनी साजरा केला. कुणाच्या डोक्यातही कल्पना नव्हती, पण इथल्या सगळ्याच सांस्कृतिक चळवळींनी एकत्र येत इचलकरंजीमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाची 50 वर्ष साजरी केली. ही घटना जगभरात कुठेही घडलेली नाही.
ही घटना आजपर्यंत मी ऐकलेलीही नाही. इतकं चांगलं सांस्कृतिक चळवळीला एक बळ देणारं हे शहर आहे आणि या कलावंतांच्या पाठीशी तुम्ही अशाच पद्धतीनं उभं राहावं ही भावना व्यक्त करतो आणि तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब. आजच्या या कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक करण्यासाठी मी प्राचार्य डॉक्टर SM मणेर सर, DKSC कॉलेज इचलकरंजी यांना मी विनंती करतोय की आपण आजच्या या कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक करायचं आहे. सर्वांना माझा नमस्कार. काव्यसंध्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. खरं तर सृजन सह्याद्री फाउंडेशन, DKC महाविद्यालय इचलकरंजी, प्रतिरंग प्रोडक्शन आणि मीडिया इचलकरंजी, लोकराजा ऊर्जा मैत्री यांच्या मार्फत आयोजित आजचा हा काव्यसंध्या कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक मान्य श्री समीरसिंह साळवे साहेब, पोलीस उपअधीक्षक इचलकरंजी, आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कौस्तुभ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे. या कार्यक्रमासाठी मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि या समोर महाराष्ट्रातून आलेले कवी आणि रसिक श्रोते इचलकरंजीतील हे सर्वजण उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी शब्द सुमनानं हार्दिक स्वागत करतो. आणि खरं तर महाराष्ट्राला एक मोठी साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये हे मोठे कार्यक्रम जसे होतात तसेच मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपात कार्यक्रम इचलकरंजीत गेल्या 2 वर्षात आयोजित केला जातो. आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील कवी, प्रतिभावान कवी या ठिकाणी येतात आणि त्यांच्या कविता वाचायला ऐकायला मिळतात आणि त्यांच्या प्रतिभेची ओळख होते. म्हणून हा आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. खरं तर हिंदीमध्ये सुंदर वाक्य आहे, जो देख न सके रवी वो देख सके कवी. कवी कविता का लिहितो? सभोवतालच्या आसपास घडणाऱ्या वातावरणाचा परिणाम त्याच्या व्यक्तिमत्वावर होत असतो. जे पाहतो, जे ऐकतो ते त्याच्या काव्यातून व्यक्त होत असतं. आणि खरं तर जगाचं सौंदर्य करण्याची ताकद कवीकडे असते. कवी हा समाजाला दिशा, आणि ज्यावेळी माणूस निराश असतो त्यावेळी त्याच्या कविता वाचून माणसाला एक आशा निर्माण होते. यासाठीच कविता लिहिली जाते, कविता वाचली जाते आणि कवितेच्या माध्यमातून जीवन कळते. कलम, लेखणी अशी धारदार आहे तलवारीपेक्षा की देशात जगामध्ये अनेक क्रांत्या ह्या लेखणीमुळे झाल्यात. ह्या लेखणीला इतकी ताकद आहे. म्हणून कवी जनजागृती करतो, क्रांती करण्यासाठी प्रेरणा देत असतो. तसंच सौंदर्याची कवीकडे एक दृष्टी असते. खरं तर माणसाला नजर असते, नजरबरोबरच एक सौंदर्य पाहण्याची दृष्टी असावी लागते की समाजात काय चाललंय, कशा प्रकारे चाललंय ते लिहिण्याची ताकद त्या कवीकडे असतं. सौंदर्याची तारीफ करणारा माणूस पण या जगामध्ये पाहिजे. नर्गिस इतकं सुंदर फूल होतं, त्याचं तारीफ करणारा, त्याचं कौतुक करणारा कोणीच भेटला नाही. म्हणून ते फूल म्हणतं, मेरी क्या बेनुरी है कि मेरी तारीफ करने वाला कोई नहीं है. वाईट गोष्टी वाऱ्याच्या वेगानं कानाला ऐकू येतात. बदबू 1 किलोमीटर दूरी से तुरंत आती है, खुशबू लेने के लिए नज़दीक जाना पड़ता है. आपण चांगले विचार, चांगले काव्य ऐकण्यासाठी सगळे रसिक श्रोते आपण एकत्र आलेलो आहोत. हा एक आनंद आहे. हा आनंद घेण्यासाठी व्यापातून सगळे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रातली मंडळी यातून वेळात वेळ काढून या ठिकाणी कवी यांचं काव्य ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आजच्या मंचावर जे कवी आलेले आहेत त्यांचे विचार आपण ऐकूया, हा मनमुराद आनंद आपण लुटूया. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जे आम्हाला लाभलेले आहेत, मी ज्यांच्याबद्दल म्हटलं मगाशी की हा माणूस फक्त अधिकारी नाही तर एक कवी मनाचा अधिकारी आहे. आणि कवी मनाचा अधिकारी नेमकं कसं बोलू शकतो, कसं लिहू शकतो हे सगळ्या इचलकरंजीकरांना ऐकायचं आहे. त्यामुळे मी विनंती करतोय की माननीय इचलकरंजीचे पोलीस अधीक्षक असणारे माननीय श्री समरसिंह साळवे सर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत. त्यांनी मार्गदर्शन करायचं आहे आणि आपल्या काही रचना जर आमच्या सगळ्या श्रोत्यांना ऐकवता आल्या तर आम्हाला आनंद होईल.
नमस्कार सर्वांना. म्हणजे कालपासून सुरू झालेल्या नववर्षाच्या आणि आज असलेल्या रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. इचलकरंजीमध्ये काव्यसंध्या 2025चं आयोजन करणारे सृजन सह्याद्री फाउंडेशन, DKSC कॉलेज, प्रतिरंग प्रोडक्शन आणि मीडिया, लोकराजा ऊर्जा मैत्री काव्यांगण परिवार आणि आमचे मित्र प्राध्यापक रोहित शिंगे आणि त्यांची सर्व टीम, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले कौस्तुभ गावडे सर, सर्व प्रमुख पाहुणे आणि इथे उपस्थित रसिक श्रोते हो. खरं तर एखाद्या शहराची किंवा एखाद्या गावाची खरी श्रीमंती काय असते असा ज्यावेळी प्रश्न पडतो त्यावेळी त्या गावाचं जे सांस्कृतिक वातावरण आहे आणि त्या गावाची जी सांस्कृतिक समृद्धी आहे, श्रीमंती आहे, त्यावरून ते गाव किती श्रीमंत आहे असा एक अंदाज बांधता येतो. आणि इचलकरंजी शहराची जी मी गेल्या 2 वर्षापासून सांस्कृतिक वैभवता आणि इथली श्रीमंती पाहतोय त्यावरून हे गाव किती श्रीमंत आहे याचा अंदाज येतो. या गावाच्या या सांस्कृतिक श्रीमंतीचा नेहमीच अभिमान वाटावा अशी या गावाची सांस्कृतिक श्रीमंती आहे. या गावातील, या शहरातील ज्यावेळी 2 वर्षापूर्वी माझी या ठिकाणी पोस्टिंग झाली त्यावेळी सहज एखाद्या नवीन जागी आपण जातो तर त्या ठिकाणचं काय गोष्टी असतील, काय नाविन्य असेल तिथली माहिती मिळावी म्हणून मी सहज यूट्यूबवर इचलकरंजी म्हणून सर्च केलं होतं. तर इचलकरंजी संदर्भातील काय व्हिडिओ मिळतात तर मला पहिला जो व्हिडिओ बघायला मिळाला तो या काव्यसंध्या 2023 साली जी झाली होती तिचा व्हिडिओ पाहायला मिळाला. आणि तो व्हिडिओ पाहून आणि इथला सर्व रसिकांचा जो उत्साह आहे तो पाहता असं लक्षात आलं की आपली 2 वर्ष नक्कीच या ठिकाणी चांगली जातील. आणि काम करायला जनरली आमचा संबंध हा गुन्हेगारांशी असतो, वाईट माणसांचे असतो, परंतु माझा अनुभव गेल्या 10 वर्षाचा या सर्व्हिसमधला असा आहे की जितकी चांगली माणसं तुम्हाला भेटतील तेवढं चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या ताकदीनं गुन्हेगारी प्रवृत्तीवर मात करता येते आणि एक चांगलं चित्र एखाद्या शहराचं आणि आपल्या कामाचं देखील आपल्याला मांडता येतं. आणि मला वाटतं की आता माझी 2 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. या 2 वर्षाच्या काळात मला या शहरामध्ये खूप चांगली, प्रतिभावान, सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत अशी लोक भेटली आणि त्यांच्या सोबत या शहरात जे थोडंफार काम मला करता आलं त्याचा मला नक्कीच अभिमान आहे. आपलं गाव हे पूर्वीपासून हे कामगार वर्गाशी संबंधित असं गाव आहे. या ठिकाणचा वर्ग, या ठिकाणचे लोक हे कामाशी आणि जे हँडलूम आणि लूम्सच्या संदर्भातील आपलं या गावाचं एकंदरीत कल्चर आहे आणि त्यातून आलेली जी व्यवसाय आहे, ज्या पद्धतीची संस्कृती या ठिकाणी वाढत गेलेली आहे. मला असं वाटत नाही की ज्या प्रमाणात या शहरामध्ये वेगवेगळे सण ज्या पद्धतीनं आणि उत्साहानं साजरे केले जातात ते इतरत्र कुठे साजरे केले जात असतील. 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला खास करून या ठिकाणी जिलेबी मिळते आणि मी खूप आता महाराष्ट्र पूर्ण माझा 10 वर्षात फिरून झाला आहे, परंतु अशा उत्स्फूर्त पद्धतीने जिलेबी 26 जानेवारीला देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपल्याला या ठिकाणी आनंदाने तो साजरा केला जातो. अजून ही 75व्या वर्षात आपण लोकशाही समृद्ध करताना जी अभिमानास्पद गोष्ट आहे ती मला या ठिकाणी बघायला मिळाली. खूप सारे पारंपरिक सण उत्सव आपण मोठ्या उत्साहाने साजरे करत आलेलो आहोत. कोविडसारखा काळ आपण सगळ्या महाराष्ट्राने अनुभवला, त्याच्या कटू गोड अशा अनुभव आपल्याला मिळाले आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काहीतरी अडचणी आल्या, दुःख आली, त्याला सामोरे जात आपण या आजच्या दिवसापर्यंत आलेलो आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येत राहतात की त्याला अशा बऱ्या वाईट अनुभवांना तोंड द्यावं लागतं. आपल्या शहरातील प्रत्येक कामगार वर्गाची परिस्थिती पाहिली तर तो प्रत्येकजण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या अडचणींना सामोरा जात येत आहे आणि त्यातून मात काढत पुढे जात आहे. याच गोष्टीला अनुसरून कोविडमध्ये देखील आपण पाहिलं की आपले बरेच आप्तेष्ट नातेवाईक आपण गमावले आणि तरी देखील आपण मोठ्या धीराने
पुढे जात आहोत आणि ते पाठबळ घेऊन धीर घेऊन धरून आपण पुढे जात आहोत. याला अनुसरून मी 2 ओळी ऐकवतो, कारण आता बराच वेळ झालेला आहे आणि आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातनं आलेले हे कवी देखील ऐकायचे आहेत. माझ्या काही 2 ओळी आपल्याला ऐकवतो. ही आसवे निहुंदके दोन्ही कुणा दावू नये, ही आसवे निहुंदके दोन्ही कुणा दावू नये, डोळ्यातले ओठांवरी स्वप्नातही आणू नये. याच कवितेच्या गेय आता मी ऐकवतो की ही आसवे निहुंदके दोन्ही कुणा दावू नये, डोळ्यातले ओठावरी स्वप्नातही आणू नये. ही आसवे निहुंदके दोन्ही कुणा दावू नये, समयीतल्या वाती सवारा दे तसे आव्हान जर, समयीतल्या वाती सवारा दे तसे आव्हान जर, काही दिवे विझले तरी जळणे कधी सोडू नये, काही दिवे विझले तरी जळणे कधी सोडू नये, डोळ्यातले ओठावरी स्वप्नातही आणू नये. शहरात धुंदी यायला लागे जरा ही वेळ ना, शहरात धुंदी यायला लागे जरा ही वेळ ना, माती जिथे आपुली नसे त्या गावचे होऊ नये, माती जिथे आपुली नसे त्या गावचे होऊ नये, डोळ्यातले ओठावरी स्वप्नातही आणू नये. ही आसवे निहुंदके दोन्ही कुणा दावू नये. आणि मला वाटतंय आपण सर्वजण अशाच पद्धतीनं आपली हुंदके आणि आपले अश्रू हे मनात दाबून येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत आणि त्याच्यावर मात करत जगत आहोत. या मनुष्याच्या गुणधर्माला मी सलाम करतो, आपल्या सर्वांच्या जिद्दीला आणि आपल्या सर्वांच्या उमेदीला देखील सलाम करतो. इथे जमलेल्या ऊर्जा परिवाराला, या काव्यसंध्येला उपस्थित सर्वांना सलाम करतो आणि मला 2 शब्द बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी म्हटलंच होतं कवी मनाचा अधिकारी कसे असतात हे आपल्या सगळ्यांना इथं दिसलेलंच आहे. सर ओठांवरती सुद्धा बोलले आणि डोळ्यांच्या संदर्भानं सुद्धा बोलले आणि त्यावरूनच मला आठवलं की जर आपले डोळे चांगले असतील तर आपलं जगावर प्रेम होतं, आपले डोळे चांगले असतील तर आपलं जगावर प्रेम होतं आणि आपली जीभ गोड असली तर साऱ्या जगाचं आपल्यावर प्रेम होतं. सर तुमच्यावर साऱ्या जगाचं इचलकरंजीकरांचं प्रेम हे फक्त आणि फक्त इतकी गोड जीभ तुमची आहे म्हणूनच आहे. आणि म्हणूनच की काय सरांना राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेला आहे, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री कौस्तुभ गावडे सर यांना मी विनंती करतोय की आपण सगळ्या श्रोत्यांना मार्गदर्शन करायचं आहे. आदरणीय माननीय श्री कौस्तुभ गावडे सर. नमस्कार. आज सृजन सह्याद्री फाउंडेशन DKSC कॉलेज इचलकरंजी, प्रतिरंग प्रोडक्शन अँड मीडिया इचलकरंजी आणि लोकराजा ऊर्जा मैत्री काव्यांगण परिवार आयोजित काव्यसंध्या 2025. आज खरं म्हणजे इचलकरंजीकरांवरती नेहमीच एक वेगळा अभिमान आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला असतो, कारण की ह्या अन्न वस्त्र निवाऱ्यातला वस्त्र देण्याचं काम जगाला इचलकरंजीने केलं.
पण त्याचप्रमाणे प्रेम देण्याचं आणि ते पण कलेच्या माध्यमातून देण्याचं काम हे इचलकरंजीने केलं. आज या सभागृहात भरभरून आपण सगळे रसिक श्रोते उपस्थित आहात. मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने आपल्या सगळ्यांचंच या ठिकाणी स्वागत करतो. आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय समीरसिंह साळवे साहेब, पोलीस उपाधीक्षक इचलकरंजी, उपस्थित सर्वच मान्यवर, रसिक श्रोते आणि बंधू भगिनी. खरं म्हणजे मराठी साहित्य आणि मराठी कविता यांनी आजपर्यंत देशात क्रांती घडवून आणलेली आहे. देशाचं स्वातंत्र्य असेल किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या सगळ्या ह्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या लोकांना एक चांगल्या प्रतीचं प्रोत्साहन देण्याचं काम सातत्याने मराठी साहित्याने केलेलं आहे. अस्पृश्य ह्या वेळी देखील चांगल्या पद्धतीने आपल्या मराठी साहित्याने त्या ठिकाणी आपल्या मराठी माणसालाच नाही तर देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा या मराठी साहित्याला पुढे घेऊन जाण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा प्रत्येक गुरुदेव कार्यकर्ता शिक्षणमहर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी सांगितल्याप्रमाणे सत्य, चारित्र्य, त्याग, निस्वार्थी सेवाभाव आणि पिळवणूक प्रवृत्ती शाळा ही पंचसूत्री पाळताना कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असताना कलेला चांगल्या पद्धतीने आपण वाव दिला पाहिजे या हेतूने आपला प्रत्येक गुरुदेव कार्यकर्ता काम करत असतो. मला खरोखर आज या मंचावरून सांगायला अभिमान वाटेल की रोहित शिंगे सरांसारखा एक चांगला गुरुदेव कार्यकर्ता आपल्या संस्थेत काम करत असताना विद्यार्थ्यांना बिंदू मानून शिक्षणमहर्षी बापूजींचा वारसा पुढे घेऊन जात असताना समाजात एक चांगल्या पद्धतीचा आदर्श तयार करतो आणि कवितेच्या माध्यमातून हे जग ह्या समाजाला, आमच्यासारख्या युवा पिढीला एक चांगल्या पद्धतीचा आदर्श देण्याचं काम करतो. आणि अशा पद्धतीचे चांगले कार्यक्रम हे आपल्यासाठी ते घेऊन येतो. मी रोहित सर त्यांच्या सगळ्याच टीमला त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करीन, त्यांचं त्या ठिकाणी कौतुक करीन. आणि ज्यावेळी आपल्या सगळ्या टीमला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कुठल्याही पद्धतीने गरज असेल, नक्कीच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहू ही ग्वाही आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो. खरं म्हणजे आज माझे सगळेच आवडते कवी या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. पण समीरसिंहजी आपण पण एक चांगल्या पद्धतीचे कवी आहेत हे बघून मला पण अभिमान वाटला. कारण की आत्तापर्यंत आम्ही जे अधिकारी बघितलेले त्यांच्या तोंडातल्या कविता आणि आपल्या तोंडातली कविता ह्याच्यात खूप फरक आहे. अडसू सर इथं बसलेले आहेत, त्यांच्या कविता पण आम्ही वेगळ्या पद्धतीने ऐकलेल्या आहेत. पण त्या ठिकाणी समीरसिंहजींनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या मनातल्या आसोवांनी आपल्या मनातला ओलावा दाखवला. समीरसिंहजी, आम्हाला अभिमान वाटतो की आपल्यासारखा अधिकारी आमच्या नगरीत येतो आणि आमच्या युवा पिढीला चांगल्या पद्धतीचा आदर्श घालतो. सातत्याने अशा पद्धतीचे अधिकारी कोल्हापूर नगरीला मिळाले आणि राजश्री शाहूंच्या विचारधारेवरती आपली नगरी पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. मी विवेकानंद संस्थेच्या वतीने समीरसिंहजी आपले देखील मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद देखील मानतो. खरं म्हणजे आज वणव्यामध्ये गारवा हा दाखवायला अनंतजी आलेले आहेत, रोहितजी त्यांना त्यांच्या मैत्रीचा रंग दाखवायला आलेले आहेत, उमेश सुतार आलेले आहेत, स्वप्नील चौधरी आलेले आहेत, विश्वास पाटील आलेले आहेत, मुंबईवरनं रोहिणी कदम आलेले आहेत, जळगाववरनं गुंजन पाटील आलेले आहेत आणि बुलढाण्यावरनं विशालजी आलेले आहेत. मी ह्या सगळ्याच कवींचं या इचलकरंजीच्या नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि चांगल्या पद्धतीची संध्याकाळ आपल्या सान्निध्यात आम्हाला आज अनुभवाला मिळेल ही नक्कीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा या काव्य संध्येला आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं, रसिक श्रोत्यांचं विवेकानंद संस्थेच्या वतीने मी स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना ज्याची आतुरता आहे त्या काव्य संध्येला सुरुवात करावी अशा आयोजकांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बापूजी. खूप खूप धन्यवाद कौस्तुभ सर. सगळ्याच मान्यवरांनी खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलं. सगळ्यांचंच मनापासून धन्यवाद. आणि आजच्या या सगळ्या कार्यक्रम सत्राचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आदरणीय प्रतीकजी साठे साहेब यांना विनंती करतोय की आपण या संपूर्ण कार्यक्रम सत्राचं आभार प्रदर्शन करायचं. तुम्ही सर्वजण रसिक प्रेक्षक कवी संमेलनासाठी आलेला आहात, पण या उद्घाटन समारंभाच्या आभार प्रदर्शनासाठी मी इथे आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य श्री समीरसिंह साळवी साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री कौस्तुभ गावडे साहेब, प्रमुख पाहुणे
माननीय प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे साहेब, त्याचबरोबर इतर सर्व माननीय प्रमुख पाहुणे, आमचे सर्व प्रायोजक, त्याचबरोबर ज्या कवींना तुम्ही ऐकण्यासाठी इथे आलेला आहात त्या सर्व कवींचेही आभार, आणि येथील या स्टेजचे सर्वजण व्यवस्थापक केलेले सर्व व्यक्ती, त्याचबरोबर माझा आवाज, कवींचे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी होगाडे जॉबर आणि त्यांची टीम, या सर्वांचे विशेष आभार. प्रकाश योजनाकार आशिष भागवत याचे आभार. नाट्यगृहाचे व्यवस्थापक यांचेही शतशः आभार. आणि रंगमंचासमोर उभे असलेले बसलेले सर्व रसिक प्रेक्षक जे कविता ऐकणार आहेत त्या सर्वांचे शतशः आभारी आहे.